पण दिसते, यू कॅन सी इझिली. झूम बिम करायची गरज नाही आहे. सरळ समोर पर्वताच्या शिखरांवर बऱ्यापैकी चांगलं बर्फ आहे. 30% बर्फ दिसतोय मला आत्ता इथलं. तर आम्ही गुलमर्गला चाललो आहे. गुलमर्गच्या अलीकडेच आमचं गेस्ट हाऊस आहे. तिथून संध्याकाळी गुलमर्गला फिरणार दिवसभर म्हणजे. आणि उद्या आम्हाला कारगिलला जाताना परत याच रस्त्याने रिटर्न जायचं आहे. जिथनं आम्ही आतमध्ये टर्न घेतला गुलमर्गसाठी, तिथनं पुन्हा पुढं राईट साईडला आम्हाला कारगिलला जायचं आहे. जोजिला पास उद्याच असणार आहे आमचा. तर तिथं कसं असणार आहे, ट्रॅफिक वन वे ट्रॅफिक आहे काय कसं आहे माहीत नाही. तरी आम्ही खात्री केली. श्रीनगरमध्ये त्यांनी सांगितलं उद्या सोनमर्गवर म्हणजे पुढं टोवर्ड्स लेह सोडणार आहेत. ते बघा हे मस्त पीक दिसत आहे छान. इकडं पण एक छान पीक दिसतोय ज्याच्यावर बर्फ आहे. वा काय छान दृश्य आहे, मजा आली. टेम्परेचर पण असेल आत्ता 27-28. दुपारचे 12-5 होत आहेत. मे बी आम्ही 5-10 मिनटात पोचू. पण तोपर्यंत हे गाडी चालवताना, टू व्हीलर चालवताना, स्वतःची टू व्हीलर पुण्यावरनं 2400 किलोमीटर येऊन समोर हे असे पीक दिसत आहेत. दॅट इज अमेझिंग. हा बाईक राईडचा आनंद कुठंच मिळणार नाही. कुठले तुम्ही यूट्यूब जरी बघितलं, जेव्हा तुम्ही स्वतः गाडी चालवत असतात, हा क्लायमेट, इथली जी हवा आहे ही तुम्ही इंटेक करता. समोर खुल्ला रस्ता आहे, हे असे पिक्स आहेत. इकडे एक पीक दिसतं, इकडे तर पूर्ण एक अख्खा माउंटन मला मागचा स्नोमध्ये दिसतो आहे. आणि हे अमेझिंग आहे. तर तुम्हाला यूट्यूबमध्ये व्हिडिओ बघायला मिळेल, पिक्चर्स एडिटिंग केलेले, फोटोशॉप पिक्चर्स चांगले चांगले पाहायला मिळतील, एक आनंद मिळेल. पण जेव्हा तुम्ही स्वतः या ॲटमॉस्फिअरमध्ये येता, इथली हवा हाताला लागती, तोंडाला लागते, हेल्मेट उघडं ठेवलं आहे आम्ही, हा फ्रेशनेस हा कुठंच यूट्यूब किंवा कुठल्या इतर ठिकाणी येत नाही. हा जो इथल्या हवेचा वास आहे किंवा एक जो फील आहे गाडी चालवताना हाताला गार वारं लागणं आणि समोर असं गाडी चालवताना मजा करणं, दिस इज अमेझिंग. जसं आम्ही टोवर्ड्स गुलमर्ग चाललो आहे तसा हा डोंगर जास्त क्लिअर होत चालला आहे. दिस इज डिफरंट.